जळगावमध्ये भरवण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाचे चक्क 2 वेळा वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्याचा प्रशासनाचा अजब कारभार समोर आला आहे। जळगाव शहरातील मायादेवी नगर येथे कृषी विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सव भरवण्यात आला। या महोत्सवाचं पहिल्यांदा जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तर दुसऱ्यांदा भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं। एकच रिबन 2 वेळा कापून वेगवेगळ्या व्यक्तींच्या हस्ते 2 वेळा रानभाज्या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केवळ प्रसिद्धीसाठी, चमकोगिरीसाठी की रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे। एकाच महोत्सवाचं 2 वेळा उद्घाटन झाल्याने रानभाजी महोत्सवात भाज्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे। 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आल्याने कृषी विभागाचा अजब कारभार समोर आला असून कृषी विभागाने चमकोगिरी करण्यासाठी चक्क रानभाज्या महोत्सवाचं 2 वेळा उद्घाटन केल्याचे उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होती। अत्यंत दुर्मिळ व औषधी गुणधर्म असलेल्या जवळपास 50 पेक्षा जास्त वेगवेगळ्या रानभाज्या या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या। आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात जो आपले दुर्गम आदिवासी भागाचे जेवढे शेतकरी आहेत त्या सगळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या महोत्सवामध्ये भाग घेतात। विभिन्न प्रकारचे जो काही म्हणजे भाजी असतील ते या ठिकाणी आपल्याला मिळतो, जो आपले साधारण बाजारपेठमध्ये ते मिळत नाही। या सगळे जो भाज्या आहेत त्याच्यामध्ये काही ना काही औषधी तत्व आहे, त्याच्यामुळे लोकांना आरोग्याला फायदा होतो आणि यदि त्याच्या नियमित सेवन लोकांनी केलं तो जो आपण म्हणतो की आयुर्वेदिक प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशनमध्ये त्याचा फार मोठा फायदा आपल्याकडे जाणवतो। रानभाजी महोत्सव आयोजन करण्याचा मागचा हेतू जो आहे ते आहे की लोकांना याची जनजागृती व्हावा, याच्यासाठी एक कायमस्वरूपीचा बाजारपेठ निर्माण व्हावा। काही भाजीपाले जो आहे ते आपले शेताचे जो बाजूला जो भिंत हे असतो त्याच्यावर निघतो आणि त्याच्या माध्यमातून पण शेतकरीला अतिरिक्त उत्पन्न जो आपण म्हणतो ते आपण करून देऊ शकतो। या सगळे रानभाज्याचा सेवन जसं आपले भागात वाढला तर लोकांचे आरोग्य सुधारणार, शेतकरीला चांगला उत्पन्न मिळणार आणि काही शेतकरीला अतिरिक्त उत्पन्न मिळणार। तो याची प्रोत्साहन करण्यासाठी, याबद्दलची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या या जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने एक छोटी पहल आहे। त्या पहलला आपण सगळे जळगावकरांनी याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे।